चला, आजचा आपला वनरक्षकचा जी दुसरी शिफ्ट होती त्याचं आपण एक्सप्लेनेशन करणार आहे आणि आजची स्पीड थोडी फास्ट असेल. ठीक आहे, जर स्पीड फास्ट असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता सर स्पीड फास्ट होतीये, आणि या स्पीडने जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपण अशाच पद्धतीने PYQ सॉल्व्ह करून घेऊ. चला बघूया नेक्स्ट. ठीक आहे, तर बघा सिंपल आता इंग्लिश मध्ये याचा अर्थ काय नाही, त्या पोराने इंग्लिश मध्ये ट्रान्सफर केलं होतं नाही, वरती ऑप्शन असतो. तर बघा ह्याचं काय नाही की सेम एक सारखे आणि एक ह्यातला वेगळा आहे. आता बघा तुम्हाला सांगतो, बघा लखनौ, पटना, जयपूर हे सगळे काय राज्य आहेत, आणि काठमांडू हा बाहेरील देशातला राज्य आहे. ठीक आहे, काठमांडू बाहेरच्या देशातलं राज्य आहे, आणि हे लखनौ, पटना आणि जयपूर हे शहर आहे. ओके, शहर आहेत, आणि हे उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान एक प्रकारे सगळे भारत मधले आहेत. त्याच्यामुळे तुमचं उत्तर नेपाळ होऊन जाईल. सोप्या भाषेत काय, तुम्हाला हे पाठ असू नाही पाठ असू, पण बाहेरच्या देशातलं एक आलाय म्हणून नेपाळ तुमचं उत्तर जाईल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 2. बघा, एका मुलाकडे बोर्ड दाखवत राजीव म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलाच्या पत्नीचा मुलगा आहे. ठीक आहे, सिंपल भाषेत आपण याला कसं सॉल्व्ह करणार. बघा, तो क्रिकेट खेळणारा मुलगा, हा क्रिकेट खेळणारा मुलगा थोडा साईडला ठेवा, हा माझ्या राजू म्हणाला. ठीक आहे, कोण म्हणतोय? राजू म्हणतोय. ठीक आहे, राजू काय म्हणतोय? माझ्या वडिलाच्या पत्नीचा वडील आणि वडिलाची पत्नी, ठीक आहे, पत्नीचा मुलगा आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये कोण आहे, कुणाबद्दल बोललाय? तो क्रिकेट खेळणारा मुलगा. कोण खेळणारा? हा क्रिकेट खेळणारा मुलगा आहे. तर ह्यांच्या दोघांचा काय संबंध आहे? हा राजू आणि मुलगा एक प्रकारे एकमेकांचे भाऊच आहेत ना. सिंपल, तुमच्या पत्नीचा मुलगा तुमचा भाऊ असणार आहे, संपला विषय. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. चला आता अंतर्निहित डायग्राम ह्याच्यातले कोणते? तुम्ही जर नीट आपले लेक्चर केले असले, तुम्हाला फक्त आणि फक्त अशी डायग्राम कुठे आहे शोधायची. आणि बघा ह्याच्यामध्ये आहे का? नाहीये, कुठंच नाहीये. ह्याच्यामध्ये जर नीट बघितली तर एक डायग्राम भेटते अशी तुम्हाला, बस. ह्याच्यामध्ये बघा इथं कुठंच नाहीये, इथं पण कुठंच नाहीये, तर तुमचं हे आन्सर राईट होऊन जाईल. संपला विषय, हा क्वेश्चन तुमचा पण संपलेला आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला आता सांगतो बुद्धिमत्तेमध्ये विचारलेले आहेत, आपण काय नाहीये. ठीक आहे, आता बघा अक्षर मालिकेचा संदर्भ. ठीक आहे, 13, 25, 21, 101, 203. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, ह्या आता मी जसं मी सांगितलंय पहिल्यापासून ह्यांचा फरक काढणे. पहिल्यापासून काय सांगितलंय, अक्षर मालिकेसंबंध फरक काढून बघणे. 12, 25, 51, 101 आणि 203. ठीक आहे, ह्यांचा फरक काढायचा, जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये सोप्या भाषेत संपून जाईल. 12 के 12, 12 दूनी 24, म्हणजे ह्याचा फरक येणार आहे 13. ठीक आहे, 25 मधून 50 गेले, 25, 25, 26 चा फरक येतोय. आता 101 मधून, ठीक आहे, आता ह्या दोघांचं मी मायनस केलंय. बघा, हा ही संख्या वेगळी, ही संख्या वेगळी आहे, ही संख्या वेगळी, ही संख्या वेगळी आणि ही संख्या वेगळी आहे. ठीक आहे, नाही तर थोडं कॉम्प्लिकेटेड होईल. 101 मधून 51 घालवा, 101 मधून 51 घालवा. ठीक आहे, तिथं तुम्हाला येऊन जाईल 50, आणि ह्याच्यातून 203 मधून 101 घालून बघा तर 201, आणि इथे येऊन जाईल 102. ठीक आहे, ह्या संख्या पण आता वेगळ्या झाल्या एक प्रकारे. 13, 26, 50, 102. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला की 13 आणि 25, 13 आणि 12 ऍड केली की 25 भेटणार, 26 आणि 25 भेटली की 51 भेटणार, आणि 50 आणि 51. आता जर तुम्ही नीट पॅटर्न बघितला, बघा जर तुम्ही 13 गुणिले 2 केले तर तुम्हाला काय भेटते? 26 भेटते. ठीक आहे, 13 गुणिले 2 केलं तर 26 भेटते. ठीक आहे, ओके, तर 26 दुने 50. ओके, ह्याचा अर्थ काय झालाय की 13 के 13 दुने 26, 26 दुने 50. ओके, 50 गुणिले 2. तर ह्याचा नीट पॅटर्न बघा तुम्ही. जर नीट पॅटर्न बघितला, ठीक आहे, जर ह्याचा नीट पॅटर्न बघितला तर +2 प्लस मायनस असं केलेलं आहे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, जसं एक प्रकारे तुम्हाला सांगतो, जर बघा पहिलं काय केलंय, 13 दुने 26 केले. ठीक आहे, मग सिंपल केले, पण 26 दुने काय येते? 52 येते. पण त्या 52 मधनं काय केलंय? 2 मायनस केले. जसं की बघा आता तुम्हाला सांगतो, 13 गुणिले 2 केलं, 26 केलं. ठीक आहे, चला त्याच्यानंतर काय केलं, 26 गुणिले 2 केले, त्याचे किती आले तुमचे? 52 आले, पण त्याच्यातून तुमचे 2 वजा करून काय केले त्यांनी? 50 केले. बरोबर, असंच म्हणता येईल का?
ठीक आहे. काय लॉजिक आहे, लॉजिक काय आहे हा तुमचा मी लेक्चर सेपरेट घेतलेला आहे. ठीक आहे. काय लॉजिक लागतंय तुम्ही, मी हाय असा क्वेश्चन तुम्हाला संदर्भाचा, तर नीट लॉजिक बघा. तुम्ही इथंच कॉम्प्लिकेटेड होता. जसं की मी तुम्हाला आता 3 लॉजिक सांगणार आहे. हा क्वेश्चन तुम्हाला मी प्रॉपर एक होमवर्क देतो की ह्याच्यातलं पण तुम्ही मायनस करून एक प्रकारे एक -1 +1 -1 +1 हा पॅटर्न तुमचा होणार आहे. ह्या तुम्हाला होमवर्क कमेंट मध्ये आता सध्या. ठीक आहे. असं होऊ शकतं का, जसं की एक प्रकारे नाही का, हॅलो, आलो, एक 10 मिनिटात आलो. ठीक आहे. तर असं होऊ शकतं का, 230 केलंय आणि गुणुले 2 केलंय आणि त्याचं 406 आलंय आणि वजा एक पॅटर्न होऊन 405 झालंय. पॉसिबिलिटी आहे काय? मी तुम्हाला तिन्ही प्रकारे सांगितलं का बाबा, ह्याच्यातनं पण मायनस करायचं, परत 102 केले गुणुले 2 केले, त्याचं काय झालं उत्तर 204 झालं आणि 204 प्लस 203 केलं 7 झालं, 4 झालं आणि मग वजा 2चा पॅटर्न वापरला. हे पण येऊ शकतं ना. कोणत्या लॉजिकने सोडवणार, मी दोन्ही लॉजिक सांगवले ते आता तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. पण याचं उत्तर येते 405 आणि बऱ्यापैकी मी तुम्हाला बोलता बोलता दोन्ही टाईपने सोडवून दाखवले, ते तुम्हाला आता लक्षात पाहिजे मी कसं सोडवले. ठीक आहे. 4 नंतर 5वा हो का, ACEG. ठीक आहे. ACEG आणि त्याच्यानंतर डायरेक्ट यायला पाहिजे आय आणि तुमचं उत्तर आय राईट येऊन जाईल. ठीक आहे. संपला विषय. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, 5वा नंतर 6वा. ठीक आहे. बघा आता इथं काय दिलेलं आहे, लॉजिकल. ठीक आहे. सिंपल भाषेत तुम्हाला सांगतो की PQRSTU 7 मित्रांपैकी व्ही हा आणि TN वयाने मोठा आहे, आर हा एस पेक्षा वयाने मोठा आहे आणि यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. अशा टाईपचं क्वेश्चन आहे. पण इथं काय लिहिलंय 7 मित्र. मग आपण काय करणार, 7 मित्रांसाठी मी 7 बॉक्स बनवतो. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. किती झालंय आणि हा 7वा. बस एवढी एक अरेंजमेंट असणार आहे. 7 मित्र लाईनीने बसलेले आहेत. आता आपण ते बघणार, लॉजिक लावणार. ठीक आहे. तिथं काय लिहिलंय, व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयाने मोठा आहे. व्ही हा पी आणि आर पेक्षा मोठा आहे. सिंपल. आर हा यस पेक्षा वयाने मोठा आहे. आर पण हा यस पेक्षा मोठा आहे. त्यांच्या स्टेटमेंट नुसार आपण लिहितोय हा यस पेक्षा वयाने मोठा आहे आणि यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे. बघा आता इथं जे लिहिलेलं आहे ना, हा वाला यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयाने मोठा आहे, म्हणजे आपण याला या बॉक्समध्ये लिहू शकतो एका मित्रापेक्षा मोठा आहे. म्हणजे आपण यू ला इथं लिहिणार आहे. आता का लिहिणार, कारण तो एकाच ह्यानी मोठा आहे ना, तो सेकंड लास्ट येणार, एकाच ह्यानी स्टेटमेंट नुसार बसतंय. पी हा वयाने तिसरा मोठा आहे. काय लिहिलंय, पी हा वयाने तिसरा मोठा आहे, म्हणजे पहिला दुसरा तिसरा, मग पी इथे येऊन जाईल. ठीक आहे. टी हा वयाने सर्वात लहान आहे. काय लिहिलंय, टी हा वयाने हा सर्वात लहान आहे. सर्वात लहान म्हटल्यावर टी कुठे येणार आपला, इथे येणार. बस आपला आतापर्यंत हे झालंय. तर व्ही हा क्यू पेक्षा वयाने लहान आहे, म्हणजे व्ही हा क्यू पेक्षा, म्हणजे क्यू मोठा आहे आणि व्ही छोटा आहे. संपला विषय. तर वयाने सर्वात मोठा कोण आहे. ठीक आहे. आता आपले लॉजिकल लावायचे, जसं की आता बघा सिंपल बघा, व्ही पी आणि आर पेक्षा पण मोठा आहे. काय, व्ही पी आणि आर पेक्षा पण मोठा आहे. बरोबर. पण तिथंच काय दिलंय, क्यू हा व्ही पेक्षा पण मोठा आहे. जर व्ही हा पी आणि आर पेक्षा मोठा असेल तर व्ही या साईडला येणार कुठेतरी. बरोबर. आपण इथं घेतलं याला. आणि व्ही पेक्षा पण मोठा कोण आहे बाबा, हा क्यू मोठाच आहे ना. संपलाच विषय. आता ह्यांच्या जागा माहिती असून नसतो, पण आपल्याला सगळ्यात मोठा काढायला लावलाय म्हटल्यावर क्यू कुठे येणार आपला, इथे येणार. सोप्या भाषेत एकदम इझिली आपण ते सॉल्व्ह केलंय. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा 2 8 26 80 पर्यायातून निवडा. ठीक आहे. बघा आता जर तुम्ही नीट बघितलं की बाबा इथं मल्टिप्लिकेशनचा पॅटर्न चालू आहे. जसं की बघा 2 8 म्हणजे काय केलंय, 2 8 26 80. जर बघा 2 गुणिले केलं, काय केलं, 2 गुणिले 3 केलं अधिक 2 केलं, 3 दुने 6 अधिक 2 8 येते, होते ना. 3 दुने 6 अधिक 2 8. ठीक आहे. 8 गुणिले 3 केलं आणि अधिक 2 केलं, 8 त्रिक 24 आणि
26. 26 गुणिले 3 अधिक 2 केलं तर बघा ह्याचं येतंय एक 78. 78 अधिक 2 येतंय 80. ठीक आहे. तर बघा आता 80, तर 80 गुणिले 3 केलं आणि अधिक 2 केलं, हे झालं 240 आणि अधिक 2 केले तर ह्याचं उत्तर यायला पाहिजे 242. आणि ऑप्शन मध्ये इथं राईट आहे, तर हे आन्सर तुमचं राईट होऊन जाईल. ठीक आहे. जास्त डोकं नका लावू, एकदम स्पीड वाढवायची एक्झाम मध्ये, जेणेकरून तुम्हाला बघा आता 6, 9, 14, 21, 30. ठीक आहे. मी जसं पहिल्यापासून सांगितलं की डिफरन्स काढून बघायचा पहिला. ठीक आहे. 6, 9, 14, 21, 30. ठीक आहे. बघा 6, 9 ह्याच्यातला जो डिफरन्स आहे. ठीक आहे. जसं डिफरन्स काय म्हणतो आपण, डिफरन्स म्हणजे काय काढणे. बघा 9 6 गेले किती झाले 3. 14 9 गेले, 14 9 गेले किती झाले 5 झाले. ठीक आहे. त्यानंतर 21 मधून 14 गेले तर हे वेगळे आता सांगतो सगळे. 21 मधून 14 गेले तर ते 7 येते आणि 30 21 गेले की 9 येते. जर नीट पॅटर्न बघितला 3, 5, 7, 9 आणि त्याच्यानंतर हा 11 होईल. ह्यांची जर ऍडिशन केली 30 + 11 तर 41 तुमचा राईट आन्सर यायला पाहिजे आणि ऑप्शन मध्ये तुमचं 41 राईट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. बघा तसं की एव्हीएस ला असं लिहिलंय तर नेमला कसं लिहिणार बघा. जो ए आहे तो दुसऱ्या नंबरला तिसऱ्या नंबरला लिहिलाय. मग एन आपण बघा आता 1 2 3 4. ठीक आहे. जर आपला इथला ए तिसऱ्या नंबरला लिहिलाय तर एन आपण हा इथला तिसऱ्या नंबरला लिहू. चला व्ही हा कितव्या नंबर लिहिलाय, दुसऱ्या नंबर लिहिलाय, तर मग ए आपण कुठे लिहायचा, दुसऱ्या नंबरला लिहायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर ई हा पहिल्या नंबर लिहिलाय तर एम आपण पहिल्या नंबरला लिहून बघू. यस हाच लास्टला लिहिलाय आणि ई पण आपण लास्टला बघू. मॅने येऊ शकते का, माने. ओके राईट, संपला विषय. मी काय केलं, जसं पहिल्यांदा दिलं होतं तसंच सॉल्व्ह केलं तुमच्या समोर. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. एक्स आणि एका बिंदूपासून सुरुवात करतात. बघा हा आपल्या पहिल्या पॅटर्नला सोडवलेला आपण क्वेश्चन आहे. ठीक आहे. पहिल्या पॅटर्नला म्हणजे टेस्ट PYQ1 मध्ये आपण हा सॉल्व्ह केलेला आहे ना. आता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगायचं म्हटल्यावर मला थोडंसं लाज वाटेल आणि तुम्हाला पण लाज वाटली पाहिजे की हा जर प्रश्न सुटत नसेल. पी आणि क्यू हा आपण एका पॉइंटवर ठेवले. सॉरी यावेळेस काय आपले एक्स आणि वाय, एक्स आणि वाय आहे. ठीक आहे. तर काय लिहिलं, एक्स हा उत्तरेकडे 20, एक्स उत्तरेकडे 20 मीटर चालतो. ठीक आहे. एक्स उत्तरेकडे किती मीटर चालतो, 20 मीटर चालतो. उत्तरेकडे आपण एक्स ला पाठवला 20 मीटर. ठीक आहे. 20 मीटर गेला एक्स. ठीक आहे. नंतर पश्चिमेकडे वळतो. त्याची पश्चिम दिशा कुठली झाली, ही पूर्व झाली, ही त्याची इकडची पश्चिम दिशा माहिती पाहिजे तुम्हाला. हे 4 दिशा आणि ही त्याची पश्चिम दिशा इकडे झाली. बिंदूवरून या बिंदूवरून पश्चिम दिशेला तो वळतो आणि 40 मीटर चालतो. बरोबर. त्यांच्या स्टेटमेंटमध्ये पश्चिमेला वळतो आणि 40 मीटर चालतो. हा इथं वळला आणि 40 मीटर चालला. ठीक आहे. आणि उजवीकडे वळतो. ठीक आहे. आता त्याची उजवी आणि डावी बाजू ही त्याची उजवी बाजू आहे. ज्यांनी आपले रेग्युलर व्हिडिओ बघितले त्यांना उजवी डावी मध्ये प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. आणि त्याच्यानंतर तो किती मीटर चालतो, 25 मीटर चालतो. ठीक आहे. 25 मीटर चालतो. त्याच वेळी कोण आहे बाबा, त्याच वेळी वाईला कंडका उठतो आणि तो चालत जातो किती मीटर, 45 मीटर. ठीक आहे. सेम मागच्या PYQ सेक्शन मधला सेम क्वेश्चन आहे. टेस्ट 1 आपण जी घेतली आहे ना रिझनिंगची, त्यातलाच क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे तर तुम्हाला याचं उत्तर कळलंच पाहिजे. इथं हा ह्या दोघांचा मध्ये किती फरक आहे, 40 मीटर आणि ह्या दोघांचं पण 20 मीटर आणि ह्या दोघांचं डिस्टन्स आणि ह्या 45 मीटर एक सारखे येते. म्हणजे त्यांनी एकमेकांच्या एक्झॅक्ट समोर थांबलेले आहेत. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर येईल एक्सच्या पूर्वेस 40 मीटर. हा इथं आपला एक्स आहे, इथं वाय आहे आणि एक्सच्या कोणत्या दिशेला, हा पूर्वेस आहे. ठीक आहे. तर त्यांनी एक्सच्या स्थानाबद्दल विचारलेलं आहे. वाय आता कुठे, एक्सच्या स्थानावरून तो त्याच्या पूर्व दिशेला 40 मीटरच्या अंतरावर आहे. ह्याचा उल्लेख असाच झालेला आहे. ठीक आहे. 10वा झाला आता आपला क्वेश्चन. 11वा बघू. आता बघा टीचर पासून काय फॉर्म नाही होऊ शकत, तुम्हाला सांगतो सोप्या भाषेत. इथं बघा एन आणि ओ आलेला आहे आणि टीचर मध्ये कुठंच नव्हता. त्याच्यामुळे टेक्नो तुमचं आन्सर राईट होऊन जाईल. हे तुमचं येऊ शकत नाही. जसं की बघा टीच हा शब्द होऊ शकतो, टी पण होऊ शकतो, अर्ज पण होऊ शकतो, पण एन हा शब्द टीचर मध्ये एन हा शब्दच नाहीये ना, एन हा शब्दच नाहीये याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे टेक्नो हा शब्द फॉर्म होऊ शकत नाही. त्याच्यामुळे याचं उत्तर येईल टेक्नो. आता इंग्लिश मधून आहे, कारण त्या पोरांनी इंग्लिश मधनं केला, कारण हे एक्झॅक्ट आहे असे वनरक्षक मध्ये जे क्वेश्चन आले होते आपण तेच घेतले, वेगळा बाहेरचा एकही क्वेश्चन घेत नाहीये.
चला नेक्स्ट घेऊ. आता असा कोणता शब्द वापरला की अर्थपूर्ण होऊ शकतो? जसं की बघा, रिक, रूर, रीट, रॅम नाही होत. ठीक आहे, चला आर तर होणार नाही. टी, टिपॅम नाही होत. टीट पण नाही होत. चला टूवर तर होतोय, पण टिक होतोय. पण हे दोन शब्द तर होत नाहीयेत ना आपले. चला पी घेतलं बघा, पप्पम लास्टला घेतलं पॅमला, हे पण होत नाही. परत पीठ, पीठ पण होत नाही, हे पण होणार नाही. मग आता आपण काय करणार, हा यस घेऊन बघणार. आता बघा, सिक, सिक म्हणजे काय असतं बाबा, आजारी पडणे. ठीक आहे. सुअर, सुअर म्हणजे काय असतं, आंबट खारट जी टेस्ट येते ना जिबीला, तिला म्हणतात सुअर. ठीक आहे. परत सीट, ठीक आहे. आणि स्पॅम. आता बाबा तुम्हाला समजलं, ह्याचं यस उत्तर होतं. पण जर तुम्ही डोकं लावलं असतं, काय केलं असतं, जर समजा थोडंसं डोकं लावलं असतं ना, कसं डोकं लावलं असतं मी, समजा आता सगळे आर टी पी आणि ह्याला टाकून बघितलं स्पॅमला. जसं की बघा, रपम, ठीक आहे, टिपम, ठीक आहे. परत पी लावून बघितलं असता, पपम आणि स्पॅम. तुम्हाला माहिती की स्पॅम हा शब्द तुम्हाला रेग्युलर माहिती, कारण तुमच्या ईमेल आयडीत येतो, सगळीकडे तो स्पॅम झाला, माझ्या स्पॅम झाला, तर त्याला स्पॅम म्हणतात. तर तुमचं ह्या एका शब्दांवरनं पण तुम्ही याचं उत्तर काढू शकत होता. ठीक आहे. 12वा झाला आता. ओके बघा, 40, 30, 22, 16, 22. ठीक आहे. आता हा लय सोपा प्रश्न आहे, कारण का सांगतो का, ह्यांच्या दोघातला फरक किती आहे, 10चा आहे. ठीक आहे. ह्यांच्यातला 8चा फरक आहे आणि ह्याच्यातला कितीचा फरक आहे, 7 2 गेले, 4चा फरक आहे का? नाही नाही नाही, रवी काय चुकतोय तू. ओके, 6चा फरक आहे आणि ह्याच्यात 4चा फरक आहे. म्हणजे 40 मधून 30 वजा केले की 10 येतात, 30 मधून 22 केले की 8 येतात, 22 मधून 16 केले की 6 येतात, 16तून 22 केले की 4 येतात. ठीक आहे. म्हणजे बघा, 10, 8, 6, 4 आणि 2 मी लिहिला, आणि 12 आणि 12तनं 2 वजा केले की 10 उत्तर येते. ठीक आहे. इनडायरेक्टली तुम्ही ह्या सिरीजनी करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपला. बघा, अरुण म्हणाली पंकजची आई माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे, तर त्याचे अरुण सोबत नाते काय आहे? ठीक आहे. तर पंकजची आई माझ्या वडिलाच्या, माझी आता बॅटरी सॉरी खूप लो आहे लॅपटॉपची, जर व्हिडिओ बंद झाला तर मी हा असा पोस्ट करेन. ठीक आहे. पंकजची आई ही माझ्या वडिलाच्या पत्नीची आई आहे, तिचं नाते काय? बघा, अरुण म्हणाला पंकजची आई, पंकजची आई ही माझ्या, कोण, अरुण, वडिलाच्या पत्नीची आई आहे. सेम मागच्या याला आपण सोडवला होता हा क्वेश्चन. तर बघा, ह्यांचं नातं काय, ह्याचं पण नातं बघा. तर आपण मगाशी सॉल्व्ह मागच्या सेम बघा, तुम्हाला एक प्रकारे कळलं असेल, वनरक्षकला शिफ्ट 1 जो क्वेश्चन आला, बऱ्यापैकी शिफ्ट 2 ला पण तेच विचारले गेलेले आहेत. आणि आपण त्याचं पण उत्तर सॉल्व्ह केलं होतं की आईचा भाऊ या रिलेशन मध्ये येतोय, कारण हा ऑलरेडी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. ठीक आहे. 8, 16, 64, 128. बघा, आता सिंपल आहे. 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32, आणि 32 गुणिले 2 64, आणि 64 गुणिले 2 128. ठीक आहे. सोपं होतं का नाही? आणि ह्याचं उत्तर यायला पाहिजे तुमचं 32. चला, आजचा जो आपला पीवायक्यू सेक्शन आहे, ठीक आहे, वनरक्षकचा, थोडा फास्ट झाला. तुम्हाला कसं वाटलं? आणि जर तुम्हाला वाटत असेल की बाबा हळू मध्ये म्हणा, हे क्वेश्चनचे आपण प्रॉपर लेक्चर बनवलेत, जर तुम्हाला ते जॉईन करायचं असेल तर रविराज देसाई ऍप डाउनलोड करा आणि तिथून तुम्ही वनरक्षकचा प्रॉपर कोर्स जॉईन करू शकता. आणि ह्या व्हिडिओच्या खाली आपण त्याची लिंक दिली आहे, व्हॉट्सअपची पण लिंक दिली आहे. तुम्ही त्याला जॉईन व्हा, मला मेसेज करा आणि पूर्णपणे कोर्स मध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता.